त्या सोबत सिद्धार्थ शिरूर प्रशिक्षक जोडले गेलेले आहेत। आपण त्यांना विचारूयात। सिद्धार्थजी, स्वप्नील कुसळेची कामगिरी, स्वप्नीलच्या रूपानं महाराष्ट्राला, कोल्हापूरला ऑलिम्पिक मधलं पदक मिळालेलं आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? फारच सुंदर। सर्वप्रथम मी प्रशिक्षक नाही, मी सचिव आहे लक्ष्य शूटिंग क्लब। जस्ट एक कन्फर्मेशन सांगतो, बट अदरवाइज इट वॉज अन अमेझिंग। म्हणजे एवढं सुंदर खेळला तो। 6व्या पोझिशन वरून ब्रॉन्झ मेडल पोझिशन मध्ये सातत्याने लागून राहिला। नीलिंग पोझिशन मध्ये त्याने ऍक्च्युली खूपच चांगलं केलं। त्यानंतर प्रोन मध्ये त्याला एकही मला वाटतं 9 लागला नाही, सगळे 10 मध्येच लागले। तो फार महत्वाचा त्याच्यासाठी ठरला, प्रोन पोझिशन जी झोपून शूट केले त्याने। आणि स्टँडिंग मध्ये मात्र किती सुंदर खेळून तो वरती आला। म्हणजे फारच छान। म्हणजे टू होल्ड युअर नर्व्स आणि टू डिलिव्हर हे त्याने परत करून दाखवलं। फारच सुंदर। म्हणजे वर्ल्ड नंबर 62 रँकिंग असून आज त्याने पूर्ण जगाला धक्का देऊन ठेवला आहे। कारण त्याच्यासोबत होते वर्ल्ड चॅम्पियन त्याच्यासोबत होता त्याच ह्याच्यात, आणि इव्हन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर पण त्याच्यासोबत होते त्याच पॉकेटमध्ये। आणि यांच्यासोबत खेळून एवढं सुंदर घेऊन स्वप्नीलने सगळ्यांना महाराष्ट्राचं नाव वरती केलेलं आहे। खरं आहे, आपण जसं म्हणतो की कोल्हापूरकरांचा नाद करायचा नसतो, कारण की कोल्हापूरकर हे नादखुळे असतात, आणि ते आता स्वप्नीलनी दाखवून दिलंय का? नक्कीच नक्कीच नक्कीच। द रिच ट्रेडिशन ऑफ कोल्हापूर शूटर्स फ्रॉम राही टू सो मेनी अभिज्ञा, एवढे सगळे सुंदर शूट तिकडून हा तिथला चालू ठेवलाय त्यांनी, तिथली प्रथा। फारच सुंदर, फारच सुंदर। धन्यवाद सिद्धार्थजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपल्या सोबत लक्ष्य शूटिंग क्लबचे सचिव सिद्धार्थ शिरूर जोडलेले होते। त्यांनी स्वप्नीलच्या कामाचं मूल्यमापन केलेलं आहे। स्वप्नीलने किती चांगला खेळ केला आणि त्यांनी खेळ त्याचा कसा कसा वाढवत नेला याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात सिद्धेशकडे। सिद्धेश, आपण बघितलं की सिद्धार्थजींनी त्याचा ॲनालिसिस केलेलं आहे की तो हे कपाट सगळं भरलेलं आहे, आणि याच मेडलमध्ये आता ऑलिम्पिकचं मेडल सुद्धा आहे ते लागून गेलेलं आहे। आणि त्यामुळे एक प्रकारची उत्सुकता आणि आनंद आहे ते सगळे गावकरी व्यक्त करताना पाहायला मिळतात। स्वप्नीलच्या आजी आहेत, त्यांनी त्याची जडणघडण आहे ते स्वप्नीलचे बघितलेलं आहे। नातवानं आज नाव केलंय, नाव केलं बाबा, होय की कडीकडीवर आपलं नाव केलंय। आपले आमचा आनंद झाला। आम्हाला लहानाचं मोठं केलं तर आम्ही आता मोठे झाले, आता चांगले झाले। आशीर्वाद आमचा आम्हाला कायम पाठीशी आहे त्यांच्या। खरं तर तुम्ही मॅच बघत होता त्यावेळी देवाची प्रार्थना करत होता, होय। काय वाटत होतं त्यावेळी? पांढरीच आहे माझा नातू, 1 नंबर येऊन दे, 1 नंबर येऊन देत, चांगले होऊन देत, उद्याड होऊन देत, सगळं म्हणत की। नातवाचं तुम्ही कष्ट बघितलं होतं, तो देशासाठी मेडल मिळवणार विश्वास होता काय? विश्वास होता की, विश्वास होता की, जिद्द होती, जिद्द होती। त्यानं आपले गेले, कडेला नेली, चांगलं केलं नातवासाठी। नातवात माझ्या काय सांगाल? खरं तर तुम्ही स्वप्नीलचा फोटो हातात घेऊन आहे ते थांबलेला आहे, खरं तर अभिमानाचा क्षण आहे। काय सांगाल? ऊर भरून आलाय? होय होय, ऊर भरून आलेला आहे आमचा, आणि आम्हाला अभिमान आहे की तो म्हणजे मेडल घेऊन आला आपल्या देशासाठी। खरं तर स्वप्नीलची कामगिरी तुम्ही बघत होता, सातत्यानं त्याचा आलेख आहे तो चढता होता। काय वाटलं होतं ज्यावेळी तो अंतिम सामन्यामध्ये गेला आणि आता मेडल त्याने घेतलेलं आहे, काय वाटतंय? आता बोलायला शब्दच नाहीत आमच्याकडे की एवढं त्यानं म्हणजे असं हे केले। अभिमानाचा क्षण आहे, अतिशय महत्त्वाचा क्षण आहे। अतिशय देशवासियांसाठी असेल, कोल्हापूर जिल्ह्यासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, आजचा दिवस हा अतिशय मोलाचा दिवस। आणि आमच्या कांबळवाडी गावासाठी अतिशय छोट्या कुटुंबातून स्वप्नील हा मेडल पत्र पोचलेला आहे। त्याची यश, त्याची चिकाटी अतिशय प्रवृत्त करणारी आहे। तरुण पिढीला असेल किंवा आता येणाऱ्या काळात ज्या स्पर्धा आहेत त्याच्यासाठी असेल, स्वप्नील हा स्फूर्तिस्थान ठरेल। हत्तीवरनं मिरवणूक काढता येईल मत आहेत सगळे 100% कोल्हापूरमधून आम्ही स्वप्नील ज्यावेळी पदार्पण होणार आहे महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये, त्यावेळी आम्ही त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची तयारी करणार आहोत। मित्र आहे तुमचा स्वप्नील, काय वाटते आज? अभिमानाचा क्षण वाटते का? स्वप्नील हा मनमळव हे आहे, आणि स्वप्नीलनं जे ब्रॉन्झ पदावर हे जे ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे ते देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि शाहू महाराजांच्या नगरीत कोल्हापूरवासी असून आपण कोल्हापुरातून त्याचे भव्य असे हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल। खरं तर खेडेगावातला स्वप्नील आहे, वाटलं होतं ऑलिम्पिकला जाईल आणि तो पदकाची कमाई करेल। कांबळवाडी हे दऱ्याखोऱ्यात डोंगर पठारावर बसलेलं गाव आहे, आणि या छोट्याशा गावामध्ये स्वप्नील हा एक हिरा, ह्या कांबळवाडीमधून हिरा गेलाय, आणि देशासाठी देशासाठी त्यानं नाव उज्ज्वल केले। मित्र आणि गावकरी म्हणून काय वाटते?
मी इथं ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मम्मी कुसाळे मॅडम या आमच्याकडे सरपंच म्हणून कार्य ते सरपंच यांचे चिरंजीव आहेत. तर मी इथं येऊन म्हणजे एक 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर याच्यापूर्वीसुद्धा राज्यामध्ये अभियानामध्ये हे गाव चमकलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आम्ही इथं कालपासून 2 दिवस म्हणजे त्यांच्या घरी आहे की आमचा स्वप्नील कुसाळे हा त्या गोल्ड मेडलपर्यंत पोहोचल म्हणून यासाठी आम्ही कालपासून जर टी व्हीला ठाण मांडून सगळे गावकरी व ग्रामस्थ व मी ग्रामसेवक म्हणून इथं आम्ही कार्यरत आहे कालपासून. आणि आम्हाला गॅरंटी होती की 100% तो तिन्ही पदकामध्ये बसेल ही आमची अपेक्षा होती. ती अपेक्षा गावाच्या वतीने पूर्ण झाली. त्याबद्दल त्याला माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून गावच्या वतीनं हार्दिक असा आभार मी व्यक्त करतो. आणि पाहायला गेला तर स्वप्नीलच्या या कामगिरीमुळे सगळ्यांचा ऊर आहे तो अभिमानानं भरून आलेला आहे. आणि त्यामुळे स्वप्नीलचं ज्यावेळी स्वागत करू त्यावेळी त्याची हत्तीवरून मिळून काढू अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ते गावकरी देतात. आणि त्यामुळे गावकऱ्यांचा आनंद हा गगनात मावण्याचा झालेला आहे. आणि जी कामगिरी स्वप्नीलची आहे ती कामगिरी आहे ती गावाचं नाव रोशन आणि देशाचं नाव रोशन करणारी अशीच ठरलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर काळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर आपण पाहतोय की स्वप्नील कुसळेच्या या यशानंतर कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी दिलेल्या आहेत. एकदम दुर्गम भागात दऱ्याखोऱ्यातल्या एका छोट्या गावामध्ये राहणाऱ्या या स्वप्नीलनं देशाचं नाव, महाराष्ट्राचं नाव आणि त्याच्या गावाचं नाव जगाच्या नकाशावरती पोहोचवलेलं आहे. खासदार धनंजय महाडिक आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धनंजयजी, पहिली प्रतिक्रिया काय की तुमच्या मतदारसंघातल्या एका छोट्याशा खेळाडूनं जगाच्या पातळीवरती त्याचं नाव कोरलेलं आहे, देशाचं नाव कोरलेलं आहे. कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी 50 मीटर रायफलमध्ये ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्तरावरचं कांस्य पदक मिळवून कोल्हापूरचं, राज्याचं, देशाचं नाव जगभर कोरलेलं आहे. मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय सामान्य परिस्थितीतला छोट्या गावातला हा खेळाडू त्याच्या आई वडिलांनी त्याच्या या खेळासाठी, सरावासाठी जे कष्ट घेतलेले आहेत ते मी पाहिलेलं आहे. मी त्याच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. आणि 70-72 वर्षानंतर खाशाबाजी जाधव यांच्यानंतर वैयक्तिक स्तरावरचं हे कांस्य मिळालेलं आहे. खरं म्हणजे त्यानं कोल्हापूरची जी क्रीडा परंपरा आहे यामध्ये एक सोन्याचं मोरपंख आमच्या मुकुटामध्ये रोवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्या या विजयामुळं, त्याच्या या पदकाच्या विजयामुळं कोल्हापुरातील आणि महाराष्ट्रातील अन्य खेळाडूंना एक पथदर्शी खेळाडू म्हणून तो आता समोर उभा राहतोय असं मला दिसतंय. खरंय धनंजयजी, आपण जर बघितलं तर मुळातच ज्या वेळेला एखादा खेळाडू पदक कमवतो तेव्हा त्याच्या यशाचं कौतुक होतं. मात्र जेव्हा त्या खेळाडूचा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू असतो पदकाकडे त्यावेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. मात्र राज्यामधलं क्रीडा धोरण असेल, देशातलं क्रीडा धोरण असेल, याच्यामध्ये जो बदल झालेला आहे हा या खेळाडूंच्या फायद्याचा ठरलेला आहे का? आणि पुन्हा एकदा या खेळाडूंना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केंद्राचा तर आहे, राज्याचा सुद्धा असणार आहे. आणि तुम्ही स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीने यांना पुढे नेणार आहात? मी फक्त लोकप्रतिनिधी नाहीये, मी खेळाडू सुद्धा आहे. मी कबड्डी, कुस्ती, बॉक्सिंग यामध्ये नॅशनल खेळलो आहे. त्यामुळे मला खेळाडूंच्या विषयी अतिशय आस्था आहे. प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी आणि खेळाडूंसाठी खूप मोठ्या योजना आणि खूप मोठ्या प्रमाणात मदत केली गेलेली आपण पाहिलेलं आहे. आज ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंसाठी हजारो करोडो रुपये केंद्र सरकार खर्च करतंय. परंतु मी जसं आपल्याला सांगितलं की स्वप्नील हा अतिशय छोट्या गावातून आलेला आहे. कोल्हापूर हे शाहू महाराजांचं, छत्रपती शाहू महाराजांचं गाव आहे, नगरी आहे. या क्रीडा नगरीमध्ये खूप सारे दातृत्व असणारे लोक आहेत. स्वप्नीलच्या प्रवासामध्ये काही लोकांनी त्याला मदतही केलेली आहे. परंतु आता अशा खेळाडूंना भरघोस मदत आणि निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अगदी मला हेच तुमच्याकडनं अपेक्षित होतं, कारण की तुम्ही स्वतः खेळाडू आहात, खेळाडूंचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत आणि आपल्याला कोल्हापुरातनं, रांगड्या मातीतनं स्वप्नील सारखे अनेक ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार करायचे आहेत. खूप खूप धन्यवाद धनंजयजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पाहतोय की आता स्वप्नील कुसळेच्या या यशानंतर सर्वत्र त्याचं कौतुक होतं आहे. आणि आता धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की स्वप्नीलचा संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे. मात्र यापुढे स्वप्नील सारख्या खेळाडूंना संघर्ष करण्याची गरज लागू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडनं भरीव मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. ते स्वतः एक खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना खेळाडूंचे प्रश्न सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीनं माहिती आहेत. आणि आपण जर स्वप्नीलच्या यशाचा जर विचार केला तर जवळपास 70 ते 72 वर्षांचा त्रास जो होता किंवा आपल्याला जी वाट बघायला लागलेली होती महाराष्ट्रासाठी, ऑलिम्पिकच्या पदकासाठी,
तो आता आपला वनवास संपलेला आहे. खाशबा जाधवांनंतर स्वप्नीलचं नाव हे सोनेरी अक्षरात कोरलं गेलेलं आहे, कारण की महाराष्ट्रातनं ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा स्वप्नील हा खेळाडू ठरलेला आहे. त्याचा परिवार, त्याचे मित्र हे पॅरिसमध्येच असलेल्या नेमबाजीच्या कोच आणि ॲथलीट सुमा शिरूर आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुमाजी, आपली पहिली प्रतिक्रिया काय? स्वप्नीलचा प्रवास, स्वप्नीलची मॅच तुम्ही अगदी जवळनं पाहिलेली आहे. मला एक इंडियन टीम बरोबर असून मला अतिशय खुशी होतीये. खूपच आनंद झाला की रायफल सेक्शनमध्ये मधनं सुद्धा एक मेडल आलेलं आहे ह्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये. आणि इंडियन शूटिंग आणि शूटर्सनी जे काय मेहनत घेतली आहे गेल्या 3 वर्षात आणि ज्या प्रकारे त्यांचं ट्रेनिंग करून घेतलेलं आहे, मी म्हणेन की ह्या सायकलमध्ये, ह्या पॅरिस 2024मध्ये मुलांनी ते करून दाखवलंय आणि भारतासाठी अनेक मेडल जिंकून दाखवलंय. स्पेशली हॅपी फॉर स्वप्नील. महाराष्ट्राचं स्वप्नील कुसाळे ह्यांनी आज महाराष्ट्राचं नाव उंचावलंय, देशासाठी मेडल मिळवून दिलंय. इट कांट गेट बेटर दॅन दिस. अगदी. मॅडम, तुम्ही स्वतः मेडल मिळवलेलं आहे. तुम्ही ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 400 पॉईंट्सची कमाई तुम्ही केलेली होती. मुळातच क्वालिफिकेशन राऊंडला येणं आणि त्याच्यानंतर मेडल मिळवणं हा प्रवास किती संघर्षाचा असतो? ऑलिम्पिक एक अशी स्टेज आहे जिथे प्रेशर खूप जास्त असतं आणि ऑलिम्पिकचा प्रेशर आम्ही दुसऱ्या कुठच्याही कॉम्पिटिशनला सेम प्रेशर आणि तसं सेम कधी फिलिंग येत नाही. तर ह्या मेन म्हणजे सगळ्या खेळाडूंना ते प्रेशर हँडल करायला शिकायला लागतं आणि त्याशिवाय खूप हिंमत लागते. आणि आज स्वप्नीलनी खूपच हिंमत दाखवली आहे आणि प्रेशर सुद्धा त्यांनी फार सुंदर हँडल करून स्वतःला, एकतर मेन म्हणजे त्यांनी ती फायनल जी सुरुवात केली, एवढं स्ट्रॉंग नीलिंग, एवढी चांगली सुरुवात झाल्यानंतर तो एक मस्त त्यांनी स्वतःला एक मस्त स्टार्ट करून दिलाय आणि त्याच्यानंतर त्यांनी कमालीची कामगिरी होती आज आणि फॅन्टास्टिक शूटिंग. अगदी. मॅडम, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा होता. तुम्ही आता प्रेशरवरती बोलत होतात. 2004 मध्ये तुम्ही सुद्धा फायनलला होतात. त्यावेळेला असलेलं प्रेशर, स्वप्नीलवरचं असलेलं प्रेशर तुम्ही कोरिलेट केलंय का? डेफिनेटली प्रेशर कधीच कमी होत नाही आणि जेवढा आपण हाय लेवलला जातो तेवढा प्रेशर वाढत जातं, कारण आपले पण एक्सपेक्टेशन्स असतात आपल्याकडनं. पण हे प्रेशर पॉझिटिव्ह पण असू शकतं. मेन म्हणजे असतं ते सेल्फ बिलीफ की मी करू शकतो. आणि स्वप्नीलचं मी बघते की टोकियोला तो खूप जवळ होता. तो म्हणजे चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण अगदी थोडक्याने त्याचं सिलेक्शन राहून गेलं आणि तो टोकियोच्या टीममध्ये नव्हता. पण त्यांनी ते भरून काढलंय आणि त्यांनी ह्या वेळेस करूनच दाखवलंय की मैं किसी से कम नहीं. क्या बात आहे, क्या बात आहे. सुमाजी, तुम्ही स्वतः अर्जुन पुरस्कार विजेते आहात, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहात. खेळाडूपासून ते प्रशिक्षकापर्यंतचा तुमचा हा प्रवास नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या खेळाडूंचा खेळ बघताय आणि तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक खेळाडूनं हे ऑलिम्पिकपर्यंत यायला पाहिजे, त्यासाठी आपला फिटनेस त्यांनी जपला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही कसा खेळ करता त्यापेक्षा तुमची स्ट्रॅटेजी कशी आहे, तुम्ही प्रेशर कसं मेंटेन करता, ते कसं मॅनेज करता आणि त्याला टॅकल कसं करता, हाच एक महत्त्वाचा संदेश तुम्हाला द्यावासा वाटतो का? येस, डेफिनेटली. आणि मला अजून एक इकडे सांगायचं आहे की जेव्हा खेळाडू मेडल जिंकतो तर ते फक्त
ते पूर्ण टीमची कामगिरी असते आणि इथे स्वप्नीलची अख्खी त्याची टीम आहे त्याच्याबरोबर. आणि सगळ्या टीमनी भरपूर त्याला एक खूप चांगलं वातावरण दिलंय आणि इथे एक सगळ्या टीमचा परफॉर्मन्स आणि त्याच्यानी स्वप्नील त्याचा बेस्ट करू शकला. तर कुडोज टू दी एंटायर टीम फॉर स्टँडिंग विथ हिम. धन्यवाद सुभाजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण बघितलं की कशा पद्धतीनं स्वप्नीलनं ब्रॉन्झ मेडल मिळवल्यानंतर जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या या पठ्ठ्यानं आपल्या गावाचं नाव, राज्याचं नाव आणि देशाचं नाव जगाच्या नकाशावरती कोरलेलं आहे.